रसिक हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या आठवड्यात आपण सांगलीतील ज्येष्ठ रंगकर्मी आणि गायक कलाकार श्रीयुत विजय रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी बातचीत करत होतो. हा संवाद आता आपण पुढं सुरू ठेवूया. कट्यारचा जो सगळा प्रवास आहे तालीमी त्याच्या किंवा कट्यार हे पूर्ण शास्त्रीय रागदारी संगीतावर आधारित आहे आणि एक घराण्याची गायकी त्यातला द्वंद्व, दोन घराण्यातला द्वंद्व दाखवलेला आहे. मग खासाहेबांची भूमिका करायची वेळ आली प्रत्यक्ष. आता तुम्ही कसं बोलावं हे तुम्हाला शिकवलं. त्याच्याबरोबर आपली बॉडी लँग्वेज, चालणं आणि त्याच्या बरहुकूम गाणं लगेच येणं, याचा काही वेगळा रियाज त्यावेळी तुम्हाला शिकवला गेला. पहिली भूमिका केली भीष्मकची, त्यावेळेला असं वाक्य झालं की लगेच ते गाणं आहे. होय. तर ते मला करमरकर सर काय म्हणायचे, हे झालं की लगेच तो ऑर्गनचा स्वर मिळाला की आपल्या डोक्यात स्वर पाहिजे, तो पकडता आला पाहिजे. ते थोडंसं कसं सांगाल? हां, रुक्मी या दुंदुबी नीट ऐक आणि शिशुपालाला माझा उलट निरोप कळव की माझ्या मुलीच्या स्वयंवर मी आरंभला आहे आणि ते शेवटास नेण्याचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे. जा जा भयन मम मना मंडप सबल, जा भयन मम मना, असं जा हात करून तो स्वर पकडायला पाहिजे. असं तोय माझ्या लक्षात होतं. आणि हे तेजोनिधी वगैरे हे तशीच आहेत गाणी. किंवा खासाहेब रियाजला बसतात. तो प्रसंग खूप महत्वाचा आहे. जेव्हा ते पहिल्यांदा त्या हवेलीमध्ये येतात, या भवनातील गाण्यानंतर त्याच्यावर रियाजाला बसतात चांद उस्मानला बरोबर, त्या प्रसंगाविषयी काही वेगळी आठवण आहे का? कारण त्यामध्ये पूर्ण शास्त्रीय संगीताची बैठकच त्यांची घरातली रियाजाची आहे आणि ते चांद उस्मान थोडेसे खटाळे आहेत ना, रियाज नको असतोय. मग ते तुम्ही म्हणजे खासाहेब म्हणून त्यांना कंपल्सरी तो रियाज करायला लावता आणि मग नंतर सदाशिवची एंट्री वगैरे तो भाग नंतरच आहे. पण त्या प्रसंगाविषयी काही आठवण, तो प्रसंग कशा पद्धतीनं बसवला गेला? हां, आता ती जी तुम्ही चीज म्हणता ती पुऱ्या धनासणीमध्ये खासाहेब आपल्या त्या दोघा पुतण्यांना घेऊन बसतात. हां, आज रियाज झालाच पाहिजे म्हणतात. आणि ती पुऱ्या धनासे खुश रहे सनम मेरा, खुश रहे सनम मेरा, खुश रहे सनम मेरा, जहाँ जाए ये हमारी तरफ नेक नजर ध्यान रहे, खुश रहे सनम मेरा, रहे सनम मेरा, रहे सनम मेरा. हे असं त्यांना ते शिकवत असतात. बरोबर. खुश रहे सनम मेरा, असं निर्णय ताना वगैरे घेऊन ही मला सावकारने शिकवलेलं आहे. दिग्दर्शक दयानंद नायकांचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, त्यांनी कट्यार तुमचं बसवलं. तर ते एक वेगळ्या पद्धतीचंच नाटक नक्कीच आहे आणि प्रत्येक कलाकाराला ती भूमिका करावी वाटते. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे. तर त्यासाठी गाण्याचा रियाज किंवा गाणं कसं घ्यायचं ते सावकारांनी तुम्हाला सांगितलं, किंवा भाषेचा लहेजा, चालायचं कसं, उभं कसं राहायचं, हे सगळं तुम्हाला दिग्दर्शकांनी शिकवलं. ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि नाटकाचा प्रयोग जेव्हा होता, सुरुवातीला काही टेन्शन होतं का? हो, टेन्शन होतं की. बरं. अजून झालं तरी सुद्धा का प्रत्येक पहिलं पाऊल स्टेजवर टाकताना टेन्शन असतंच, मनात दुगदुग असते, कसं होतंय काय होतंय. पण मी गुरूंचं स्मरण करतो आणि जातो स्टेजवर. राज्यनाट्य स्पर्धेत सुद्धा ते नाटक नम्रात होतं. हो, नम्रात होतं. आणि त्यात सुद्धा मला बक्षीस मिळाले. राज्यनाट्यात जी जी काय नाटकं केली त्या प्रत्येक नाटकात मला काही ना काही बक्षीस आहेत. बरोबर. आता ते मारुती कामते पारितोषिक तर मला सारखं मिळायचं. कट्यार काळजात घुसली हे नाटक जेव्हा झालं, त्याच्यानंतर आपल्या खासाहेब या भूमिकेचं जवळपास महाराष्ट्रभर कौतुक झालं. होय होय. त्याच्यानंतर कोणकोणत्या नाटकात तुम्ही भूमिका केली? हां, कट्यार 1996ला झालं. बरं. त्यानंतर कट्यार राज्यनाट्याला झालं, ते 1997-98ला झालं. त्यानंतर विद्यारण म्हणून एक नाटक होतं, तेही केलं आम्ही. नंतर मत्स्यगंधामध्ये मी काम केलं.
बर. शंतनूचं. शंतनू. हां. नंतर मंदारमालामध्ये मदन गोपालचं काम मिळालं. मदन गोपाललाही मला बक्षीस आहे. मदन गोपाल विषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे, कारण विद्याधर गोखलेंचं हे एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. हो. ज्याच्यामध्ये संगीत, नाट्य आणि नृत्य या तिन्ही कलांचा हो हो. आणि मदन गोपालची भूमिका ही थोडासा तो नशेला दाखवला. हो, नशेला आहे, मिश्किल आहे. मिश्किल आहे आणि फक्त तो थोडासा कारस्थानी आहे. कारस्थानी. ही भूमिका करताना काय आव्हानं वाटली? ही भूमिका करताना मला आव्हानच होतं बरं का ते, कारण माझा पिंड तसा नव्हता. बर. तर हे सगळं एकदमच वेगळं होतं, पण ती मी सक्सेसफुल केली भूमिका. हां. बघायचं कसं, स्त्रियांच्याकडं बघायचं वगैरे, ती नजर आली पाहिजे, तिच्याशी वागताना कसं वागायचं. सदैव तो भांग्याच्या नशेत. हो हो. आणि ते ओ गुलबदन वगैरे अशी सारखी गाणी, आणि तिच्याकडं बघून ते म्हणायचं आहे, तर ते जरा मला अवघड वाटलं. ते गौतमी कुलकर्णी त्यावेळेला पहिल्यांदा काम करत होते माझ्याबरोबर. ते नाटक कोणी बसवलं होतं? मुकुंद पटवर्धन. आता तुम्हाला सांगतो, मुकुंद पटवर्धनानुसार मला इकडं जायचं झालं तर कुठला पाय टाकायचा, इकडं बघायचं झालं तर कसं बघायचं, हात कुठला करायचा, हे स्टेजवर कसं वावरायचं. आता सुरुवातीला तो आमच्या स्वयंवरच्या तालमी घ्यायचा मुकुंदा. अहो मला ते लेवल म्हणजे काय कळायचंच नाही तुम्हाला सांगतो. हां. अहो विजयराव तुम्ही लेवलवर येत नाही म्हटले. अरे मला कुठली लेवलच नाही आहे, तर मी लेवलवर कसं, इतका तो हशा झाला तुम्हाला सांगतो. बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी शिकलो. मंदारमालेचाच विषय आहे, तर मंदारमालेमध्ये शेवटचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये जुगलबंदी आहे. हो. तर ती साकारताना काय अनुभव आला? आता इकडं एका बाजूला शरद बापटसारखे तयार माणूस होता, मंदार करत होते, आणि मी मदन गोपाल, आणि त्या दोघात बसंत बहारसारखा राग. बसंत माहीत होता, बहार माहीत होता, पण बसंत बहार हे कसं आहे, पण ते तयारच होते. पण मी काय नाही, मी ऐकून वगैरे त्यांना टसल देत होतो. त्यातही मला बक्षीस मिळालेलं आहे. हां. त्यात चक्रधार आहे ना? हो, चक्रधार आहे. बसंत के बार आये बार आ, हे त्याचे आहे, ते बरंच आहे. बरोबर. मग तो त्याला शास्त्रीय संगीताचा रियाज, हो, रियाज फार उपयोगी पडला, बराचसा पडला. मी 15 मिनटं का होईना रोज त्याचं रियाज करायचं, सारेगमचा शुद्ध स्वराचं करत होतो. पण आता मला म्हणजे आफ्टर रिटायरमेंट मला 1-2 तास सकाळी मिळतात, मी तो रियाज करतो, आणि अजूनही मी ते रियाजही करतो आणि गाणं चालू ठेवलेलं आहे. मंदारमालेनंतर तुमचा जो नाट्यप्रवास आहे त्याविषयी काय सांगाल? मंदारमाल्यानंतर 52 खंडीत खंडोशंकरचं काम केलं. ते आव्हानात्मक आणि भूमिका सगळ्या आमच्या स्वभावाच्या विरोधात सगळ्या. ते आमची बायको एकदा म्हटली, ती आली ती बघायला, आमच्या ह्यानं असलं नाटक हे दिले होय, काम दिले होय, ते आमच्या कलाकारांना म्हटली. म्हणजे कसं असतं बघा. नाही, माझा तो पिंड नाही. पण खरं सांगू का, आपण जे नाही ते नाटकात दाखवणं खरं चॅलेंजिंग आहे. हो. बरं, काय प्रवेशाचा खेळच आहे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर मग धन्य ते गायनी काळा. धन्य ते गायनी काळामध्ये तानसेनची भूमिका मिळाली, आवडती होती, आणि त्याला मला रौप्य पदकही मिळाले त्या महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यात. धन्य ते गायनी काळाचा विषय आपण काढला आहे. खूप चांगल्या चांगल्या कलाकारांनी ते गाजवलेलं आहे. हो. भीमसेन जोशींचा देखील त्या संगीतात खूप मोठा वाटा आहे. हेही नाटक पूर्ण शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारित. बरोबर. तर ते साकारताना अनुभव काय आला? हे नाटक मला जरा अवघडच वाटलं, पण आमचे शरद बापट होते, ते संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी मला ती कल्पना दिली, हे असं असं म्हणायचं आहे. मी माझ्या स्टाईलनं म्हणत होतो. म्हैसकर बुवांच्याकडे ज्या वेळेला गाणं शिकत होतो त्यावेळेला म्हटले, हे तुम्ही माझ्याकडे शिकताय, पण तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते तुम्ही ज्या बुवांच्या पद्धतीनं शिकलेलं आहे तसंच म्हणत चला, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे किती मोठ्या मानाचा मनुष्य बघा. कारण धन्य ते गायनी काळामध्ये एक प्रसंग असा आहे, शेवट दीपक राग गायल्यानंतर ते सगळं अग्नितांडव तो सांगतो, त्याच्यानंतर त्यांची ती मुलगी तानसेनची मुलगी, ती मेघमल्हार, त्याच्याबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत. ते सादरीकरण करताना त्याचा कुठं तुम्हाला उपयोग झाला, की अशा पद्धतीची कथा आहे, त्याच्यावर आपल्याला सादरीकरण करायचं आहे, मग त्याचा काही वेगळा अभ्यास त्यावेळी तुम्ही केला? वेगळा अभ्यास असं काय केलं नाही, पण मी जे काय होतं ते नाटक ते पूर्ण वाचायचं, आणि जसं दिग्दर्शक सांगतील तसं फॉलो करायचा, आणि जसं जसं मी फॉलो करत गेलो तर तसे मला त्यात रस वाटू लागला. आता आमचे पेटकर बुवा म्हणायचे, एक यमन घ्या किंवा भीमपलास घ्या, तुम्ही आता ह्या तुमच्या माडीवर उभारून
तो ऐकताय किंवा बघताय म्हणले. बरं. ही इमारत तुमच्या माडीवरनं कशी दिसते, हां. तुम्ही 11व्या मजल्यावर गेल्यानंतर ती इमारत कशी दिसेल. हां. तरी असं हे मी लक्षात ठेवत गेलो आणि जशा जशा तालमी होत गेल्या तसं मला त्यात सुधारणाच दिसायला लागली. बरोबर. तुमचं पाठांतर वगैरे, मी कोल्हापूरला जायचं ना, पाठांतर मी रेल्वेत बसून केलं. नाटकाचं पाठांतराला वेळच मिळायचा नाही ना. दिवसभर नोकरी. हो, दिवसभर नोकरी. सकाळी 7:45ला रेल्वे, ती 10ला पोचायची, 10 ते 6 ऑफिस करायचो, परत तिथनं 6:30 7:45ला रेल्वे, इथं 8ला येणार, मी रात्री 9 9:30ला परत तालमीला जाणार देवलला. मग ते पाठांतर मग वर बसून तिथं रेल्वेत प्रवासात ते सगळं पाठांतर करायचं आणि इथं येऊन म्हणायचं. माझी एकच गायनाकरता शिकाटी अजून आहेत. मला अजून सुद्धा शिकायची इच्छा आहे, पण काय शिकावं, रियाज काय करावा, हा माझ्यापुढे अजून प्रश्न आहे. तरी पण तुम्ही आता म्हणाला की रोजचा तुमचा 1 तास 2 तास. हो, मला चांगले चांगले लोकांना मी असं विचारायचं, रियाज करायचं म्हणजे काय करायचं. अहो म्हटले, शुद्ध स्वर लावा, सुरुवातीला 10-15 मिनटं लावा आणि एक राग घ्या आणि तो तुम्ही म्हणत बसा. तो रागच तुम्हाला सांगतोय रियाज कसा करायचा. म्हणजे आत्ताची स्थिती अशी आहे, पूर्वीसारखं 12-12 तास रियाज लोकांच्या हातनं होईल असं मला नाही वाटत. वेळ नाही. बरोबर. आणि आता इतकी साधनं आहेत की तुम्हाला मोबाईल काढला की तुम्हाला कुठलंही गाणं मिळतं. आमच्या वेळा तसं नव्हतं. ही गाणी कुठेतरी ऐकायला मिळतात का, ते असं कॅसेट आणायची, ती लावायची टेप रेकॉर्डवर, आणि असं ऐकूनच मी आतापर्यंत ती सगळी गाणी बसवली. बरोबर. आकाशवाणीचा पण अनेक वर्षांचा तुमचा ऋणानुबंध आहे. हो, आकाशवाणीला माझा 91 पासून ऋणानुबंध आहे. मला 91ला पहिलं रेकॉर्डिंग मिळालं. बरं. त्याविषयी काय अनुभव आहे? आता आकाशवाणीला कार्यक्रम मिळाला, आधी ऑडिशन त्याची द्यायला होते. ऑडिशनमध्ये पास व्हायला लागतं तुम्ही. त्याला 15 गाणी द्यायचं, असं अनरेकॉर्डेड गाणी तुम्हाला आली पाहिजेत. बरोबर. मग हे मी आपल्या नाना ताड्यांना सांगितलं, हे असं असं आहे. अरे त्यात काय, आपण बसू, तू त्यांना येस म्हणून भरून पाठवून दे. बरं. मग नानांनी मला ती अनरेकॉर्डेड गाणी, बरीचशी भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यसंगीत हे शिकवलं. आणि नाना माझ्याबरोबर असायचेच रेकॉर्डिंगच्या वेळेला. हा राजू कानेटकर असायचा. मग त्यांच्याकडनं मला एंट्री, म्हणजे आकाशवाणी ती नानांच्यामुळं माझी झाली एंट्री. आणि तसं मी जवळजवळ बरेच वर्ष केलं आकाशवाणीत. ते 3 वर्षाचा पिरियड संपल्यानंतर परत एक ऑडिशन द्यावी लागते. मग ती दिली, मी त्याच्यातही पास झालो. आणि मग नंतर मला ह्या व्यापामुळं माझ्या जमून, मग तेवढं की मी 7-8 वर्ष तुमच्याकडे केलं. आकाशवाणीचा मला अनुभव चांगला आहे. त्यावेळेला पहिल्यांदा माझ्याबरोबर साथीला होते विजय घाटे, नंतर मनमोहन गुंबारे असायचे, धर्माधिकारी असायचे सगळे, नंतर ऋषिकेश बोडो असो किंवा हे मंगल वगैरे माझ्यावर तानपुराला वगैरे असायचे. पण मला सगळ्यांचं चांगली ट्रीटमेंट मिळाली. हां, संगीत नाटकांविषयी आपण बोलतोच आहोत आणि सध्या तुम्ही एका पुण्यातल्या संस्थेत ती भीष्मकाची भूमिका करताय. तर अनेक वर्षांना परत तो भीष्मक साकारताना आपल्याला कसं वाटलं? त्याचाच एक जोडून असा प्रश्न की पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नवीन कलाकारांच्याबरोबर तालीम करून ते नाटक सादर करणं, याविषयी आपण काय सांगाल? एकदा असा प्रसंग आला, ज्यावेळेला आमचा मुंबईला शिवाजी मंदिरला प्रयोग होता स्वयंवरचा, त्यावेळेला ह्या जयमालाबाई शिलेदार, नंतर कीर्ती शिलेदार, नंतर त्यांच्या अभ्यंकर बुवा, माणिक वर्मा, विद्याधर गोखलेंनीच तो प्रयोग तिथं ठेवलेला होता शिवाजी मंदिरला. आणि तिथं मला एका गाण्याकरता वंशमोरही मिळाला होता, जा भयानाला. ते माझ्या दुसऱ्या दिवशी आम्ही खाली चहाला गेलो होतो, तिथं एका प्रेक्षकातल्या व्यक्तीनं माझ्या खिशात 50 रुपये कोंबले. तुम्ही चहा प्या म्हणले, तुमचं कालचं गाणं मला खूप आवडलं. आणि हे सगळं लक्षात त्या जयमालाबाईंच्या कीर्तीच्या होतं. मग मला कीर्ती शिलेदारांचा कोकण दौरा होता नाटकांचा, तर ते म्हटले तुम्ही यायला पाहिजे आमच्याबरोबर. मालवणला वगैरे होता, मालवण, रत्नागिरी वगैरे इथं. तर मी त्यांच्यावर तिथं काम केलं, स्वयंवर नाटकात. आणि ते लक्षात ठेवून त्याच्याबरोबर त्या वर्षा जोगळेकर त्यांच्या तिथं काम करत होत्या. त्यांनी मला 6 महिन्याच्या पूर्वी त्यांचा फोन आला की तुम्ही गाणं चालू आहे का तुमचं? मी म्हटलं आहे की हो. हे मला बोलवतील हे माझ्या डोक्यात विषयच नाही. मग म्हटले तुम्ही भीष्मकाची भूमिका करा. हो म्हटलं इतक्या वर्षानं.
हो, आम्ही तुमची कीर्तिताईबरोबरची बघितलेली आहे भूमिका आणि तुम्ही करावी अशी आमची इच्छा आहे, तर याल का? बरं म्हटलं, येतो. त्यानिमित्तानं आपलं गाणं चालू राहतंय म्हटलं. आणि संवादी पाठन माझे होतेच. अजूनही मला त्या नाटकातले स्वयंवर म्हणा, कट्यारमधले संवाद पाठ आहेत. येतो म्हणून सांगितलं आणि मग त्यांच्या नाटकात मी काम केलं. सगळा ग्रुप नवीन, अस्मिता चिंचाळकर, नंतर तो चिन्मय जोगळेकर, कृष्ण करत होता आणि ही रुक्मिणी करत होती. गाणं तयार होतं. म्हटलं आपण कुठं लागायचं, पण त्यांना इतकं गाणं पसंत पडलं आणि माझे डायलॉगही पसंत पडले. मी त्यांना म्हटलं, यात काही कमी जास्त असेल तर तुम्ही सांगा. नाही हो म्हटले, छान आहे म्हटले, काही करू नका, तुम्ही आहे तसं. त्यामुळे मी आता त्यांच्या 2-3 नाटकात आत्तापर्यंत काम केलेलं आहे. स्वयंवरच्यात शताब्दी होती बालगंधर्वांची, आणि त्यानिमित्तानं बालगंधर्वला त्यांचा प्रयोग ठेवलेला होता स्वयंवरचा, तर त्यात मला काम करायला मिळालं. ती भूमिका छान झाली. बरेच लोक येऊन भेटून गेली. त्यानंतर यशवंतराव चव्हाणलाही प्रयोग होता, त्या ह्याच्यात मी काम केलं. मग आता बोलवतात जायचं, म्हटलं जमते तोपर्यंत करायचं. हा तुमचा जो सगळा सांगीतिक प्रवास आहे तो ऐकताना खरंच खूप आनंद होतोय आणि कौतुक पण वाटतंय. आणि शास्त्रीय संगीताचा पूर्ण पाया भक्कम असल्याशिवाय हे साध्य होणार नाही, हे नक्की आहे. बरोबर. तर शास्त्रीय संगीताचं नवीन पिढीला एक महत्त्व, त्या संदर्भात आपण काय सांगाल? मी काय अगदी एवढा मोठा आहे असं नाही, तुमच्या अनुभवाचा फायदा होणं, तुमचा जो अनुभव आहे तो नवीन पिढीला मिळणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी हा प्रश्न आहे. हां, नवीन पिढीनं माझ्या मते असं करावं, एक तर त्याला जबरदस्त आवड पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, बरोबर, आणि गुरुवर आपल्या श्रद्धा पाहिजे त्यांची. गुरु सांगतील तसं करत राहायचं आपण. तोच रियाज तुम्हाला शिकवून जातो की तुम्ही कसं करायला पाहिजे. आणि आता प्रसिद्धी वगैरे म्हटलं किंवा तुम्हाला प्रयोग मिळणं किंवा कार्यक्रम मिळणं हे तुमच्या नशिबात असेल तरच शक्य आहे. तुम्ही आपलं आहे ते चालू ठेवावं, प्रसिद्धीच्या मागं लागू नये. तुम्हाला घर बसल्या बोलावणं येते, असेल नशिबात तर नक्की. हो, जरूर. पण तुमची गुरुवर श्रद्धा ठेवून तुम्ही जे हे करत राहिला ना, आणि रियाज पाहिजे. रियाज रोज काय म्हणा तुम्ही 15 मिनटं. मी एकदा असं ऐकलेलं आहे की वसंतराव देशपांडे यांनी सांगितलं, रियाज 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 म्हणजे काय? अहो, तुम्ही फक्त 15 मिनटं डोळस रियाज करा म्हणायचं, डोळस रियाज करा. हे मी लक्षात ठेवलेलं होतं. मग तेवढं मी स्वर लावतो जमेल तेवढे आणि करतो. एखादा राग घेतो. आता जर आठवड्याला मी 1 दिवस तबल्याबरोबर करतो. राजेंद्र कानिटकर माझ्याबरोबर येतो, तिथं मी क्लासिकल तास 1.5 तास रियाज करतो. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण शास्त्रीय संगीताचं मिळायचं. हो. त्याच्यानंतर कालानुरूप त्यात बदल होत गेले. बरोबर. आणि आता खरं म्हणजे गुरु समोर बसून हे शिक्षण घेणं योग्य आहे असं म्हणू, पण आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीमुळे आपण ऑनलाईन शिक्षण पण घेतोय. हो, ते काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण प्रत्यक्ष गुरुमुखी मिळणारी विद्या, हो, ती किती महत्वाची आहे? गुरुमुखी मिळणारी विद्याची महत्वाची आहे माझ्या दृष्टीनं. कारण ते आपल्याला शिकवत असताना त्यातले बारकावे किंवा त्याबरोबर ते जे काय बोलतात वगैरे, त्यांच्या हालचाली, हे आपल्या सगळं स्मरणात राहतं. बरोबर. आणि त्यामुळं आपण बरंचसं काही शिकत जातो. तर माझ्या दृष्टीनं गुरुमुखीच हे शिकणं जास्त, जरी ऑनलाईन असलं, सुविधा असल्या तरी गुरुमुखीच शिकणं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकणं मोठ्या कलाकारांचे, हे मला योग्य वाटतं. ऐकणं हा सो एक रियाज आहे. मी कुठलाही कार्यक्रम तुम्हाला सांगतो, संगीत साधनेचा मी पहिला सभासद आहे. कारण आपल्याला गाणं ऐकायला मिळावं म्हणून. खरं आहे. त्यावेळेला मी डिग्रज, सांगली, मिरज हे सायकलनं जाऊन येऊन करत होतो. तरी मी रात्री 12-1ला संपल्यानंतर जात होतो डिग्रजला परत. ती तळमळ होती म्हणून. तळमळ, हो. मला ते करायचं आहे, करूया, वेळ मिळेल तसं करूया. संगीत नाटकात देखील आपण अनेक वर्ष जे काम केलं, हो, त्याला अनुरूप एक असा प्रश्न माझ्या मनात आहे की नाट्यसंगीत सादरीकरण, हो, म्हणजे एखाद्या गायकानं मैफिलीत गाणं आणि त्या गायकानं भूमिका करताना नाट्यसंगीत सादर करणं, हो, यात काय फरक आहे किंवा ते कसं असावं? आता मैफिलीत नाट्यसंगीत गाणं हे आपल्याला बरेचसे आधार मिळतात. आपल्या शेजारी तिथे 2 फुटावर तबला, पेटी वगैरे असते आणि आपल्याला स्वर लगाव तिथं करता येतो आणि नंतर आपण
चालू करतो नाट्यसंगीत वगैरे, जे काय म्हणायचं, तानपूर आहे, हे आहे सगळं आहे. पण स्टेजवर ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला तुमचे डायलॉग आणि डायलॉग झाल्याबरोबर तुम्हाला ते गाणं सादर करायचं असतं, तर तुमच्या डोक्यात ते स्वर पाहिजेतच. बरोबर. हा स्वर दिल्यानंतर खाली ऑर्गनचा तो पकडताच आला पाहिजे तुम्हाला. कारण स्टेज आणि ते साथीदार तुमच्या 10 फुटाचं तरी कमीत कमी अंतर असतं. तबला एकीकडे असतो, ऑर्गन एकीकडे असतो, समोरच असतात, पण ते तुम्हाला पकडता आलं पाहिजे आणि हे तुम्ही साध्य केलं पाहिजे. त्याला मेहनत पाहिजे, तालमी चांगल्या झाल्या पाहिजे, तालमी खूप झाल्या पाहिजेत. बरोबर. आणि सहकलाकाराबरोबर आपण जेव्हा काम करत असतो, आता गायक नट त्याच्याबरोबर त्याचा मित्र असेल किंवा दुसरी एखादी स्त्री पात्र असेल, तर बोलता बोलता संवादातून ते गाणं येणं, यासाठी पण काही वेगळी मेहनत अशी नाही. ज्यावेळेला आपले हे संवाद चालू असतात आणि गाणं चालू असतं, त्या संवादाला अनुरूप ते गाणं असतं, तर जे आपल्या शेजारी पात्र असतं त्याच्याकडे आपण बघून ते सादरीकरण केलं पाहिजे, लुक्स दिले पाहिजे. इव्हेंट आहे काय? हो, बरोबर. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पूर्वीपासून भाग घेतला आणि वेगवेगळी बक्षिसं मिळवली. त्याच्यानंतर आज अनेक स्पर्धांसाठी आपण परीक्षक म्हणून पण जात आहे. तर आजच्या काळातला तुमचा अनुभव काय आहे त्याविषयीचा? आजच्या काळातला अनुभव म्हटलं तर जी नाटकं येतात, हे महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्पर्धा असतात तिथं मी 3 वेळा परीक्षक म्हणून गेलेलो आहे, संगीत नाट्य स्पर्धेलाच गेलेलो आहे. तर मला असं जाणवतं, एक तर त्यांना मार्गदर्शन तेवढं पाहिजे तेवढं नाही मिळालेलं, दुसरं त्या कलाकाराची तेवढी कुवत नसते आणि ती त्याला भूमिका करावी लागते. तर जी पात्र सिलेक्शन करतात त्यांनी त्याची कुवत लक्षात घेऊन त्याला तशी भूमिका देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ते सादरीकरणापूर्वी त्याचे 2-3 तर प्रयोग व्हावेत की ते जजमेंट येतं त्या कलाकाराला, असं मला वाटते. आणि संगीत नाटकात गेल्या 5-6 वर्षांचा विचार जर केला तर जी पारंपरिक संगीत नाटकं आहेत, अगदी सौभद्र, मानापमान, कट्यार, कानोपात्रा असेल, विद्याहरण असेल, त्याबरोबरीनं नवीन नवीन संगीत आपण स्पर्धेमध्ये सादर होत आहेत, त्याविषयी आपलं काय मत आहे? नवीन संहिता ज्या येतात त्या सुद्धा चांगल्या आहेत. आता मागच्या 2-3 स्पर्धामध्ये मला असं लक्षात आलं, विष्णुदास भावेंच्यावर एक नाटकाचं हे केलेलं, ते सुद्धा उत्तम आहे. आणि अशा नवीन लेखन आलं पाहिजे, नाट्यकृती आल्या पाहिजेत. तशा ताकदीची माणसं आहेत, पण ती मेहनत घेणारी कलाकार पाहिजेत आणि त्यांच्याकडनं करून घेणारं पाहिजे. पूर्वीचीच नाटकं तुम्ही किती करणार? पूर्वीची नाटकं वाईट नाही आहेत, ती अवघडही आहेत. पूर्वीची नाटकं, आता शारदा वगैरे, ही नाटकं, मानापमान वगैरे, पूर्वीची परिस्थितीवर ती अवलंबलेली आहेत. तशी आताच्या परिस्थितीवर करण्याला काय हरकत नाही, आणि तशी येत आहेत ही, तसे लेखकही आहेत. पण त्याच्यामध्ये जे संगीत आहे किंवा त्यातली जी पदं आहेत, ती पदं पण त्यानुसार असावीत. आपल्याला काय वाटतं? पदं त्यानुसारच पाहिजेत. आता अगदी तुम्हाला पूर्वीच्या सारखी येणार नाही, बरोबर. आणि तसे तेवढ्या ताकदीचे कलाकारही तुम्हाला मिळाले पाहिजेत. पण जे गायक असतात का नाही, ते हे नाटकाच्या फंटात पडत नाहीत जास्त. पण त्यांनी खरं म्हणजे संगीत रंगभूमी जर टिकायची असेल तर चांगल्या चांगल्या कलाकारांनी नाटकं सादर करायला पाहिजे. आता राहुल देशपांडे सारखे साहेब किंवा आता सुबोध भावे घ्या, पण राहुल हा गाणारा मनुष्य, पण त्यांनी सुद्धा आता हे जे प्रयत्न केलेत ते अगदी स्तुत्य आहेत. बरोबर. या सगळ्या सांगीतिक प्रवासात नोकरी, त्याच्यानंतर आपण जे जिद्दीनं गाणं शिकलात आणि अलंकारपर्यंत आपण ती मजल मारलीत अगदी यशस्वीरित्या, हे सगळं करत असताना घरातली जी माणसं आहेत आपली, उदाहरणार्थ आपली पत्नी, मुलं, या सगळ्यांची साथ आपल्याला कशी मिळाली? साथ सगळ्यांची होती, म्हणूनच हे मी करू शकलो. बरोबर. किंवा असं नाही वाटलं की नको आता फक्त आपलं घर, नोकरी एवढंच बरं, असा कुठं कंटाळा नाही आला? नाही, कंटाळा नाही. आता मी नाव आय एम 81, तर मला गाणं ऐकताना किंवा गाणं करताना मला कंटाळा असा नाहीच, किंवा नाटक बघताना सुद्धा कंटाळा हा विषय नाही. आणि मला घरातनं सपोर्ट मिळाला, तुम्ही करताय ना. मी एखाद्या वेळेला नाही म्हटलं ना, अहो नाही कशाला म्हणताय, आम्हाला कोण बोलवतंय का, तुम्ही जावा, तुम्हाला बोलावतायत ना. आता त्या पुण्यात करावं का नको हा माझ्या पुढे विषय होता. आता केव्हा करायचं, सगळे लोक नवीन वगैरे. पण तिथं गेल्यानंतर
आपण सुद्धा हम भी कुछ कमी नाही असं मला जाणवतं. तर त्यामुळं हा घरचा सपोर्ट असल्यामुळं मी हे करू शकतोय. वा. मग ही जी तुमची पुढची पिढी आहे म्हणजे तुमची मुलं, हो, त्यांचा तुमचा कशा पद्धतीनं संवाद असतो किंवा त्यांच्याविषयी काय सांगाल? आता आमच्या मुलाला नाटकाची आवड आहे. होय. महेश म्हणून आहे, तो बऱ्याच नाटकातही काम करतो, सिरियलमध्येही काम करतो. पण संगीताची त्याला काय गाणं वगैरे नाही आहे. आमच्या दोन्ही मुलींना माझ्या ज्या आहेत त्यांना आवड आहे, पण अशी जबरदस्त असं नाही आवड. नातीला आवड आहे गाण्याची. नात माझी आता एक 8 वर्षाची आहे. तर तिला गाण्याची आवड आहे. ती भागही घेते निराळ्या स्पर्धामध्ये. ती आता इथं सरदा खाडीलकर आहेत, त्यांच्यावर ऑनलाईन गाणं शिकते. इतके दिवस ती मधुरा गोवंडेकडे शिकत होती. ती आता फर्स्ट क्लासमध्ये आहे. पहिली परीक्षा दिली, पण तिच्याकडे ते आलेलं आहे गाणं. तर तिला मी काय म्हणतोय ते पटकन लक्षात येते, ते इतरांच्या लक्षात येत नाही. ते तुम्ही काय म्हणत होता हो पप्पा, तिला महेशनं आमच्या प्रोत्साहन दिलेलं आहे. या संपूर्ण सांगीतिक प्रवासाविषयी जाणून घेताना खरंच आम्हाला खूप आनंद झाला. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येताना मला तुम्हाला असं विचारायचं की नवीन पिढीला या संगीत रंगभूमीवर काम करण्यासाठी किंवा एकूणच संगीताकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा, आपल्या अनुभवातून आपण काय सांगाल? आता माझ्या मते ज्याला संगीत आवडतं तो मी भाग्यवान समजतो. संगीत ही परमेश्वरापर्यंत जाण्याची एक देण आहे. जरूर संगीत शिकावं. तरुण पिढीनं तर शिकावं. गुरुवर श्रद्धा ठेवून शिकावं, प्रयत्न करावेत. नाउमेद न होता आपण ते चालूच ठेवायचं. आता मी 72व्या वर्षी परीक्षेला बसलो, त्या परीक्षा हॉलमध्ये सगळी तरुण पिढीच होती हो. बरोबर आहे. त्यांना वाटलं हे काय परीक्षक म्हणून आले आहेत का काय आलेत. पण तुम्हाला सांगतो माझा एक परीक्षेचा अनुभव असं, विजय बक्षी मला विशारद पूर्ण होते आणि त्यांच्यावर औरंगाबादचे होते. सकाळचे वेळ होते. काय म्हणताय म्हणले. म्हटलं काय सकाळचा एखादा राग. मी हे काय तयारी केली आहे म्हटले. मी म्हटलं हे 8 राग माझे सगळे तयार आहेत, तुम्ही जे दिलेले ख्याला म्हणा म्हटले तुमच्या आवडीचं. मग नटभैरव म्हटला म्हटले. मी नटभैरव म्हटल्यानंतर ती ठराविक वेळ असते आमची 20-25 मिनटं. मी जवळ 30-35 मिनटं. विजय बक्षींचे शब्द असे आहेत, आता मी तुम्हाला काय प्रश्न विचारू म्हटले. मी परीक्षेचा विद्यार्थी आहे. तर विजयराव, आजचे पाहुणे कार्यक्रमात आज आपण खूप दिलखुलास असं आमच्याशी बोललेला आहात. आपला जो सांगीतिक प्रवास आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आपल्या या संपूर्ण प्रवासाविषयी कुतूहल कौतुक नक्कीच आहे आणि भविष्यात आपल्या हातून नटेश्वराची अशीच सेवा घडत राहो. संगीताचे पूजक आपण आहात आणि आपण ती साधना अशीच सुरू ठेवावी अशी प्रार्थना. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही देखील प्रार्थना. आणि कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमौलिक दी मेरे सदा गुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सदा गुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन, राम रतन धन, राम रतन